चला चला मॅग्नेटिझम मध्ये बाळांनो दिस इज द लेक्चर नंबर 3. मागच्या लेक्चरला आपण मॅग्नेटिझम मध्ये काय बघितलं होतं बोला. हा मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं बाळांनो सांगा. येस ते 2 फॉर्म्युलेज बघितले होते बरोबर आहे. 2 डेरिव्हेशन्स बघितले होते. आता आपल्याला बघायचं आहे एक मी डेरिव्हेशन घेतो आणि उद्यापासून या टॉपिकची मग थिअरी घेतो. पूर्ण थिअरीच आहे. पेज नंबर 16 काढा सगळ्यांनी. पेज नंबर 16 डीसी नोट्स मध्ये पेज नंबर 16 काढा चला लवकर. हा बर हा पेज नंबर 16 वर चला लिहा. ओके तिथे दिलाय टॉर्क. काय दिलाय क्वेश्चन सांगा. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड फुल स्टॉप लिहा. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर. ओके छोट्याशा याच्यात लिहा कारण की खूप मोठं डेरिव्हेशन आहे. ओके मलाच लिहायला 45 मिनिटं लागणार आहे. ओके डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर derive an expression for magnetic energy of a magnet. Derive an expression for magnetic energy of a magnet when placed in a uniform magnetic field. When placed in a uniform magnetic field. हाँ काय करायचं बघा. सगळे नोटबुक प्लीज बंद करा आणि फक्त माझ्याकडे बघा प्लीज. ओके बाळांनो थोडं याला टेस्ट येईल तुम्हाला 11 स्टँडर्डच्या मॅग्नेटिझमची. ठीक आहे. ओके आता बघा जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. हा सपोज आपण एक मॅग्नेटिक फील्ड घेतली. लक्ष द्या. सपोज गाइस दिस वन इज द नॉर्थ पोल. बघा हा दिस वन इज द नॉर्थ पोल अँड दिस वन इज द साऊथ पोल. एक नॉर्थ पोल घेतला आणि एक साऊथ पोल घेतला. एव्हरीवन नोज ऑल द मॅग्नेटिक लाइन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. सगळ्याच्या सगळ्या मॅग्नेटिक लाइन्स कशा आहेत सांगा. नॉर्थ टू साऊथ. येस दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. Consider north pole and south pole. All the magnetic lines always flow from north to south. Correct आहे. ओके आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक मॅग्नेट घेतला बाळांनो. ओके प्रत्येक मॅग्नेटला 2 पोल असतात. एका नॉर्थ पोल आणि काय असतं बोला साऊथ पोल. करेक्ट आहे. येस ओके आणि 2 पोल म्हणलं जे डिस्टन्स असतं ते असतं बाळांनो टॉयसेल. ज्याला म्हणतो आपण लेन की डायपोल लेन. डायपोल लेन. करेक्ट आहे. ओके आता मला एक सांगा. हा साधी गोष्ट आहे. मला हे सांगा हा मॅग्नेटिक फील्डचा साऊथ पोल आहे. हा मॅग्नेटिक फील्डचा साऊथ पोल आहे आणि हा मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे. सांगा लाईक पोल आहे की अनलाईक पोल आहे. अनलाईक पोल. आणि सगळ्यांना माहिती आहे अनलाईक पोल्स काय होतात. अट्रॅक्ट इच अदर की रिपल इच अदर. अट्रॅक्ट इच अदर. अनलाईक पोल्स. हा साऊथ पोल आहे हा नॉर्थ पोल आहे. हा साऊथ पोल या नॉर्थ पोलला काय करतो सांगा अट्रॅक्ट करतो. म्हणजे याचा अर्थ हा साऊथ पोल या नॉर्थ पोलवर फोर्स अप्लाय करतो. लक्षात ठेवा. झाला. हा कोण आहे सांगा नॉर्थ पोल आणि हा कोण आहे साऊथ पोल. दिस द नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस द साऊथ पोल ऑफ मॅग्नेट. मग नॉर्थ पोल हा साऊथ पोलला काय करतो बाळांनो अट्रॅक्ट करतो. लक्षात ठेवा. म्हणजे या मॅग्नेटवर किती फोर्स अप्लाय झाले 1 की 2. 2. कुठले इक्वल की इक्वल अँड अपोजिट. इक्वल अँड अपोजिट. आता मी जर तुम्हाला इथं बोललो व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन नॉर्थ पोल. हा व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन साऊथ पोल. आता मी तुम्हाला या गोष्टी पाठ करायला लावू शकतो. बाळांनो लक्षात ठेवा. ओके QM इंटू बी आणि इथं असतं QM इंटू बी. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नॉर्थ पोलची पोलस्ट्रीम काय असतं प्लस QM आणि साऊथ पोलची पोलस्ट्रीम काय असतं मायनस QM. करेक्ट आहे. सो प्लस QMB मायनस QMB. सो प्लस QMB मायनस QMB. बरोबर आहे. येस पण आता तुम्ही म्हणाल सर कसं आलं. तुम्ही थोडं इलेक्ट्रो स्टॅटिक्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो. तसं 12वीला इलेक्ट्रो स्टॅटिक्स आहे पण 11वीच्या इलेक्ट्रो स्टॅटिक्स मध्ये आपण काय शिकलो होतो बघा. 11वीच्या इलेक्ट्रो स्टॅटिक्स मध्ये आपण शिकलो की देयर इज अ पॉझिटिव्ह प्लेट कंडक्टर. येस and there is a negative plate conductor. Yes all the electric lines flow from positive to negative. Correct है and this is called as electric field intensity. लक्षात ठेवा.
जसं इथं मॅग्नेटिक इंडक्शन असतं बी, तसं इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असतं ई. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला होता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज ई इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज. त्यामुळे इंटेन्सिटीचं युनिट असतं बाळांनो न्यूटन पर कुलोम. फोर्स युनिट न्यूटन आणि चार्ज युनिट कुलोम. हा चार्ज इकडे गेला तर सांगा क्यू इंटू ई इज इक्वल टू किती झाला एफ. सो फोर्स इज इक्वल टू किती झाला क्यू की क्यू ई. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू किती असतं क्यू ई. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू किती असतं क्यू की क्यू इंटू ई. क्यू इंटू ई. इज इट क्लिअर. त्यातला क्यू म्हणजे कोण आहे चार्ज आणि म्हणजे कोण आहे सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बस त्याचं कंपॅरिझन इकडे करा. मला हे सांगा इथे जो चार्ज असतो इथे तो कोण असतो सांगा. इथे दोन चार्ज असतात. एक असतं पॉझिटिव्ह चार्ज ओके आणि काय असतं निगेटिव्ह चार्ज. करेक्ट आहे की नाही. ओके इथं असतं नॉर्थ पोल आणि काय साऊथ पोल. खतम. मग आता मला हे सांगा इथं जो चार्ज असतो तो इकडला कोण असतो सांगा पोल स्ट्रेंथ असते. काय असते पोल स्ट्रेंथ. आणि जिथं इकडलं ई आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तसं इकडलं कोण आहे सांगा बी आहे. कोण आहे बी. जसं क्यू इंटू ई म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स तसं क्यू एम इंटू बी कुठला फोर्स आहे सांगा मॅग्नेटिक फोर्स. कुठला फोर्स मॅग्नेटिक फोर्स. लक्षात ठेवा. चालेल. मी तर डायरेक्टच लिहिलंय मी थोडं कंपॅरिझन करून दाखवलंय. ओके सो गाईस QMB इज अ मॅग्नेटिक फोर्स. फक्त नॉर्थ पोल वरचा आहे म्हणून प्लस QMB आणि साऊथ पोल वरचा आहे म्हणून मायनस QMB. कारण की नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ प्लस QM असते आणि साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ किती असते सांगा मायनस QM. मी जेव्हा मॅग्नेटिझम सुरू केला तेव्हा पहिल्या दिवशी मी 11th स्टँडर्डचं घेतलं होतं. त्यात मी तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं. ठीक आहे. ओके चला. आता हे सगळं झाल्यानंतर बाळांनो नेक्स्ट लक्ष द्या. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचं आर्टिकल काय. ओके आता मला हे सांगा तुम्ही सांगा बाळांनो या मॅग्नेटवर कुठले फोर्सेस अप्लाय झाले. दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय झाले. बघा हा एक फोर्स आहे येस या डायरेक्शननी आणि हा दुसरा फोर्स आहे या डायरेक्शननी. These are two equal and opposite forces and everyone knows two equal and opposite forces always forms a couple. काय तयार करतात couple and due to couple the torque is acting on a body. बॉडीवर काय अप्लाय होतो टॉर्क. 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन. जेव्हा एखाद्या बॉडीवर दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय होतात तेव्हा कपल तयार करतात आणि कपलमुळे बॉडीवर काय अप्लाय होत असतो सांगा टॉर्क. तो टॉर्क किती असतो तर लक्ष द्या. तो टॉर्क किती असतो तर सरळ सांगू शकता TORQE. टॉर्क इज इक्वल टू असतं मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. वन ऑफ द फोर्स बघा मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय बोलू मी सांगा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. परपेंडिक्युलर डिस्टन्स ओके बिटवीन फोर्सेस की टू फोर्सेस ओके. सो गाइस टॉर्क इज इक्वल टू किती असतं बोला. सो गाइस टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. कुठल्या तरी एका फोर्सची मॅग्निट्यूड. आता तुम्हाला माहिती आहे नॉर्थ पोल वरचा फोर्स आहे प्लस QM. साऊथ पोल वरचा फोर्स आहे मायनस QM. मला प्लस QM पाहिजे मायनस QM पाहिजे की मॅग्निट्यूड पाहिजे मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड असं बाळांनो फक्त QM इंटू बी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. बरोबर आहे. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ना प्लस घ्यायची ना मायनस घ्यायची फक्त मॅग्निट्यूड घ्यायची दॅट इज QM इंटू बी इंटू असतं परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. या दोन फोर्सेस मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तुम्हाला समजलं पाहिजे. हा नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे. दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे सांगा. एल आहे की ट्रायसेल आहे. ट्रायसेल. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे की इन्क्लाइन डिस्टन्स आहे. इन्क्लाइन. आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स काढावं लागेल. परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं तर थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय तर बाळांनो लक्षात ठेवा. हा समजा इथून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला येस हे बाय येस दिस इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. आवाज नको आहे बघा. येस दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. कारण की मला हे सांगा या फोर्सची लाईन ऑफ एक्शन ती आहे आणि या फोर्सची लाईन ऑफ एक्शन ही आहे. करेक्ट आहे. म्हणजे हा फोर्स या डायरेक्शनने अप्लाय होत आहे तो फोर्स त्या डायरेक्शनने अप्लाय होत आहे. एक फोर्स असा आहे एक फोर्स असा आहे तर दोघांमधले हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स नाही पाहिजे मला. हे डिस्टन्स कुठला आहे परपेंडिक्युलर की इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड. आय डोंट नीड अ इन्क्लाइंड डिस्टन्स आय नीड अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. करेक्ट आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला आहे तर NO. कुठला आहे NO. लागलं तर मी तुम्हाला याची डायग्राम सेपरेट करून दाखवतो कशी. तर बाळांनो हा फोर्स या डायरेक्शनला आहे आणि तुम्ही म्हणाल सर हा फोर्स इथं आहे. ओके हे डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे सध्या. सांगा किती दिला एल की ट्रायसेल. ट्रायसेल. हा पॉईंट N आहे. हा पॉईंट कुठला S आहे बघा. हा N आहे आणि हा S आहे. तर मला दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. तर हा फोर्स बाळांनो हा फोर्स या डायरेक्शन आहे म्हणजे असं अजून नाही करायचं की असा सरळ. याची पूर्ण लाईन ऑफ एक्शन हा सरळ असाच आहे. इट डझंट मीन की तो इथूनच सुरू झाला तो मागून इथून सुरू झाला. दिस इज द लाईन ऑफ एक्शन. ओके मग आता इथून जर का मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तुम्हाला समजते. लक्षात ठेवा एक फोर्स असा आहे आणि एक फोर्स असा आहे बघा. हे बाय दोन फोर्स मधले हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कुठलं सांगा NO. कुठला आहे NO. दोन फोर्सेस मधलं इन्क्लाइन डिस्टन्स ट्रायसेल आहे पण परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे NO. आणि मला कुठलं डिस्टन्स पाहिजे सांगा परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा हा फोर्स असा आहे आणि हा फोर्स असा आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे NO. मग ते NO. सो magnitude of one of the force that is QM into B into perpendicular distance that is you can say distance NO. Okay. So torque is equals to QM into B. आता NO ची व्हॅल्यू टाकायची. चला काढा NO ची व्हॅल्यू.
ऑलरेडी तुम्ही मॅग्नेट थोडा टिल्ट करून घेतलाय, त्या मॅग्नेटचा अँगल घेतलाय थीटा. येस, मला हे सांगा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे तर कॅन आय यूज ट्रिग्नोमेट्री? येस. सो यू कॅन यूज द फॉर्म्युला ऑफ साइन थीटा. गाइस, व्हॉट इज साइन थीटा? इट्स अपोजिट अपॉन काय असतं? हायपोटेन्यूस. मग मला हे सांगा अपोजिट साइड कुठली आहे सांगा? डिस्टन्स NO. करेक्ट आहे. आणि हायपोटेन्यूस कुठला आहे सांगा? SN. करेक्ट आहे. सो इथे किती असतं? साइन थीटा. इथे किती असतं सांगा? डिस्टन्स NO. आणि SN ची व्हॅल्यू किती आहे बोला? SN ची व्हॅल्यू किती? L की टॉयसेल? टॉयसेल. आणि टॉयसेल इकडे आलं बोला. टॉयसेल इंटू किती असतं? साइन थीटा इज इक्वल्स टू किती असतं? डिस्टन्स की डिस्टन्स NO? डिस्टन्स. सो टॉयसेल इंटू साइन थीटा इंटू डिस्टन्स NO. सो डिस्टन्स NO ची व्हॅल्यू आहे टॉयसेल साइन थीटा. सो व्हॉट इज डिस्टन्स NO? So that distance NO is called as toisel into किती असतं बोला? sin की sin theta? sin theta. Yes, खतम. Are you getting? Yes. So guys, this is the torque. बघता बघता काय झालं? टॉर्क इज इक्वल टू हा QM आहे. ओके बाळांनो, हा टॉयसेल जवळ घेतला, हा P घेतला आणि ते केलं sin theta. अगं बाई सर असं कशासाठी? अरे कुठेतरी आपण शिकलो आहे रे बाळांनो. QM इंटू टॉयसेल काय असतं? मॅग्नेटिझमच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं. QM म्हणजे असतं पोलसेन, टॉयसेल म्हणजे असतं डायपोल लेन. पोलसेन आणि डायपोल लेन या दोघांचा जो गुणाकार असतो त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणून मी जे शिकवतो ना ते बरोबर लक्ष देत चला. एकही गोष्ट मी बिनकामाची शिकवत नाही. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात तसाच कचरा खूप आहे. म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बायोलॉजी आहे. त्यामुळे ऍटलीस्ट फिजिक्सच्या लेक्चरला जेवढं मी सांगतो तेवढं करायचंच. हे मी बघा 11वीचं मॅग्नेटिझमचा एक दिवस घेतला होता, त्यात मी पूर्ण लिहून दिला आहे. ओके, QM इंटू टॉयसेलला काय म्हणायचं? M की स्मॉल m? स्मॉल m. ओके, इंटू किती असतं बाळांनो? B इंटू किती असतं बोला? साइन की साइन थीटा? साइन थीटा. दिस इज ऑल ओव्हर अबाउट द टॉर्क. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर किती? 1. आता त्यात जर का थोडा विचार केला, तुम्ही आता मराठी समजून सांगतो. या मला हे सांगा, मॅग्नेट कुठे ठेवला? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, त्यामुळे मॅग्नेटवर किती फोर्स अप्लाय झाले? 2. कुठले फोर्सेस? इक्वल की इक्वल अँड अपोजिट? इक्वल अँड अपोजिट. मग इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय झाल्यामुळे मॅग्नेटवर काय अप्लाय झाला? टॉर्क. टॉर्क काय करतो? मॅग्नेटला डिफ्लेक्ट करतो. काय करतो? डिफ्लेक्ट. यू नो डिफ्लेक्ट करणे. जसं फॉर एक्झाम्पल ही अशी मॅग्नेट आहे. ओके, या पोलला इकडे खेचायचं आणि याला इकडे खेचायचं. सांगा बरं काय झालं? याला जर का इकडे खेचलं आणि याला जर का इकडे खेचलं तर तो पुढे जाईल, मागे जाईल की जागेवर फिरेल? जागेवर फिरेल. जर का असं आहे, इकडे तिकडे खेचलं, इकडे तिकडे खेचलं, पुढे गेला असता. इकडे मागे खेचलं असतं, इकडे मागे मागे गेला असता. पण इथं होते काय माहिती आहे का? इकडे पुढे आणि इकडे मागे, जागेवर डिफ्लेक्ट होतो. ओके, असं आहे ना? असा डिफ्लेक्ट होतो, असा डिफ्लेक्ट. थोडं स्मॉल डिफ्लेक्शन असते, दिसत नाही, निकेडाईज नाही. करेक्ट आहे. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं, हा जो टॉर्क आहे त्या टॉर्क अप्लाय केल्यामुळे हा मॅग्नेट काय होतो बाळांनो? डिफ्लेक्ट होतो. काय होतो सांगा? डिफ्लेक्ट. समजलं? डिफ्लेक्ट होतो. करेक्ट आहे. सो दॅट टॉर्क इज कॉल्ड एज डिफ्लेक्टिंग टॉर्क. कुठला टॉर्क? आणि तो डिफ्लेक्ट होतो लार्ज अँगलनी डिफ्लेक्ट होतो की स्मॉल? व्हेरी स्मॉल. मग आता व्हेरी स्मॉल असेल तर तुम्ही असं सांगू शकता बघा, हा टाऊ इज इक्वल टू किती असतं बाळांनो? M इंटू B इंटू किती असतं? साइन थीटा. याला तर आपण इक्वेशन नंबर 1 तसे बोललोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा इज व्हेरी स्मॉल अँगल. करेक्ट आहे. मग तुम्हाला माहिती आहे अँगल जर का स्मॉल असेल तर युअर थीटा इज नियरली इक्वल टू किती असतं? 0. युअर साइन थीटा इज नियरली इक्वल टू किती असतं बोला? साइन 0. करेक्ट आहे. आणि साइन 0 इज नियरली इक्वल टू किती असतं? 0. Your theta is very small, that is nearly equal to 0. So sin theta is nothing but sin 0. Sin 0 ची व्हॅल्यू किती आहे बोला? 0. मग मला हे सांगा, हे इक्वेशन आणि इक्वेशन दोघांचे RHS काय? सेम. जर दोघांचे RHS सेम असेल तर दोघांचे LHS सुद्धा काय होईल सांगा? सेम. सो sin theta is nearly equal to किती असतं? थीटा. येस. sin theta is nearly equal to किती असतं बाळा? नो थीटा. येस. ओके. थीटा इज व्हेरी स्मॉल. युअर थीटा इज नियरली इक्वल टू 0. sin theta is nearly equal to sin 0. sin 0 is nearly equal to 0. या दोघांचे RHS काय? सेम. RHS सेम आहे, LHS सुद्धा सेम होते. sin theta is nearly equal to theta. So guys, torque tau is equal to किती असतं बोला? M into B into sin theta, and everyone knows what value of sin theta is? Theta. sin theta च्या ठिकाणी काय टाकू शकतो? थीटा. बिकॉज युअर थीटा इज व्हेरी लार्ज, व्हेरी स्मॉल? व्हेरी स्मॉल म्हणजे नियरली इक्वल टू 0. मग sin theta गरज होती. sin theta म्हणजे sin 0. sin 0 ची व्हॅल्यू किती असते? 0. या दोन्ही इक्वेशनचे RHS काय? सेम. जर RHS सेम असेल तर LHS सुद्धा काय होतील? सेम. म्हणजे बघा sin theta is nearly equal to theta. म्हणजे साइन थीटाच्या ठिकाणी मी थीटा टाकू शकतो. बरोबर आहे? येस. अँड दॅट टॉर्क इज कॉल्ड एज डिफ्लेक्टिंग टॉर्क. कुठला टॉर्क? डिफ्लेक्टिंग टॉर्क. अँड दॅट डिफ्लेक्टिंग टॉर्क इज कॉल्ड एज DT. सांगा डिफ्लेक्टिंग टॉर्कला काय म्हणतो? T की DT? DT. से येस? येस. ओके. आता बाळांनो मला हे सांगा. येस. मला हे सांगा, इमॅजिन करा हा मॅग्नेट आहे, याचा हा इनिशियल अँगल आहे, याच्यावर डिफ्लेक्टिंग टॉर्क अप्लाय झाला, मॅग्नेट डिफ्लेक्ट झाला. मग मॅग्नेटचा अँगल सेम राहिला की चेंज झाला? चेंज झाला. लार्जली चेंज झाला की स्मॉलली चेंज झाला? स्मॉल. पण चेंज तर झाला, त्यामुळे इथे लिहू शकतो लेट थीटा बी द इनिशियल अँगल.
थिटा विथ द इनिशियल अँगल, लक्षात ठेवा हा थिटा तुमचा इनिशियल अँगल आहे. येस. ओके, डिफ्लेक्टिंग टॉर्क अप्लाय झाल्यामुळे अँगल चेंज झाला म्हणून थिटा डॅश झाला. सांगा इनिशियल अँगल की फायनल अँगल? फायनल अँगल. इनिशियल अँगल की फायनल अँगल? फायनल अँगल. थिटा विथ द इनिशियल अँगल, थिटा डॅश विथ द फायनल अँगल. लक्ष द्या, थिटा विथ द इनिशियल अँगल, थिटा डॅश विथ द फायनल अँगल. लक्षात ठेवा. चालेल. ओके, मग आता बाळांनो मला हे सांगा, म्हणजे याचा अर्थ बॉडीचं काहीतरी डिस्प्लेसमेंट झालं. सांगा कुठलं डिस्प्लेसमेंट झालं? लिनियर डिस्प्लेसमेंट झालं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं? अँग्युलर. पण डिस्प्लेसमेंट झालं. सो व्हेनेवर द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी ऑकर्स, वर्क इज डन बाय द बॉडी. बॉडीद्वारे काय होते? वर्क. लक्षात ठेवा. सो वर्क इज इक्वल्स टू किती असतं? लक्षात ठेवा. एव्हरीवन नोज, सगळ्यांना माहिती आहे वर्क इज इक्वल्स टू किती असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. थांबा आता, गोंधळ आहे. वर्क इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे? येस. आता मला हे सांगा, तुम्हाला देवाने दिलेली वापरा बुद्धी. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता याच्या आधी ऑसिलेशन टॉपिक घेतला, त्यात सुद्धा आपण हे शिकलोय. कॅन यू प्लीज टेल मी विच डिस्प्लेसमेंट इज दिस? लिनियर डिस्प्लेसमेंट और अँग्युलर डिस्प्लेसमेंट? अँग्युलर. मग इफ देयर इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, if there is angular displacement, so we are talking about a linear motion or angular motion? Angular motion means which motion? Rotational motion. Which motion? Rotational motion. Which motion? Rotational motion. Are you getting? Yes. आणि जेव्हा आपण रोटेशनल मोशन बद्दल बोलतो तर लिनियर मोशन मधला जो फोर्स असतो तो रोटेशनल मोशन मधला कोण असतो? टॉर्क असतो. लिनियर मोशन मधला जो फोर्स असतो तो रोटेशनल मोशन मधला कोण असतो? टॉर्क. कुठला टॉपिक आहे सांगा? रोटेशनल डायनॅमिक्स. शिकलाय? F इज इक्वल टू किती सांगा? एम की एम ए? एम ए. विच मोशन? लिनियर. आणि रोटेशनल मोशन मध्ये आपण शिकलो टाऊ इज इक्वल टू किती असतं? आय की आय अल्फा? आय अल्फा. खतम. मी नेहमी सांगतो लिनियर मोशन मधलं जे मास आहे ते रोटेशनल मोशन मधला कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशन मधलं जे लिनियर ऍक्सेलरेशन आहे ते रोटेशनल मोशन मधलं कोण आहे? अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर ऑब्विसली लिनियर मोशन मधला जो फोर्स आहे तो रोटेशनल मोशन मधला कोण आहे? टॉर्क. जर का सपोज मी आता वर्कचा हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला असता तर कदाचित तुमच्या पल्ले पडला नसता. कुठला? वर्क इज इक्वल्स टू टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून मी बेसिक्स थ्रू गेलो. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. आणि प्रत्येक टॉपिक मध्ये असं एक छोटंसं डेरिव्हेशन असते जिथे कुठेतरी आपण वर्क काढतो, इंटिग्रेशन घेतो. माहिती आहे ना? सांगा ऑसिलेशन मध्ये केलं होतं आपण? कुठल्या डेरिव्हेशन मध्ये केलं होतं? अगदी बरोबर. हा भाई ताड कुठले? पोटेन्शियल एनर्जी. बिकॉज एव्हरी वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ऑसिलेशन मध्ये बघितलं होतं डेरिव्हेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि काय? टोटल एनर्जी. त्यात पोटेन्शियल एनर्जी मध्ये शिकलो आपण. ऑसिलेशन झाला नाही वाटते? नाही रे, मॉर्निंग बॅचचा घेतला होता, इव्हनिंग बॅचचा नाही घेतला वाटतं. ऑसिलेशन झालाय? अच्छा, मग ते कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन नसेल घेतलं, ते घेतलं. नाव खराब करणार माझं तुम्ही. नक्कीच नक्कीच. हा, वर्क इज इक्वल टू किती असतं? फोर्स की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर का मी डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलं, सो आय एम टॉकिंग अबाउट लिनियर मोशन की रोटेशनल मोशन? मग रोटेशनल मोशन मध्ये मला हे सांगा फोर्सच्या ठिकाणी काय असतो? टॉर्क. वर्क वर्क असतं मला. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, असं नाही म्हणतो लिनियर मोशन मधलं वर्क म्हणजे रोटेशनल मोशन मधलं कोण असते? नाही, वर्क वर्कच असतं. येस येस. मग आता बाळांनो मला हे सांगा, समजा डेरिव्हेशन मध्ये लक्ष द्या, डेरिव्हेशन मध्ये लक्ष द्या. समजा डेरिव्हेशन मध्ये ओके, आता मला हे सांगा इथे लिहिला मी टाऊ टॉर्क, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला हे सांगा डी थिटा घेतलं. म्हणजे मला हे सांगा हा मॅग्नेट असा होता, त्याच्यावर कुठला टॉर्क अप्लाय झाला सांगा? डिफ्लेक्टिंग टॉर्क. त्यामुळे तुमचा मॅग्नेट काय झाला? डिफ्लेक्ट झाला. काय झाला? डिफ्लेक्ट. हे डिफ्लेक्ट झाला, त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला. सांगा लार्ज डिस्प्लेसमेंट झाली की स्मॉल? स्मॉल. म्हणून ते डी थिटा दाखवलं. ठीक आहे. ओके, तर तुमच्याकडनं झालेलं वर्क सुद्धा काय राहील सांगा? लार्ज की स्मॉल? स्मॉल. स्मॉल वर्क कशाने दाखवायचं? डब्ल्यू की डी डब्ल्यू? डी डब्ल्यू. खतम. आता एक लक्ष द्या. इफ आय वॉन्ट टू फाइंड अ टोटल वर्क, इफ आय वॉन्ट टू फाइंड अ टोटल वर्क, जर का मला टोटल वर्क काढायचं असेल तर डी डब्ल्यू इज माय स्मॉल वर्क आणि त्याचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन. इफ आय वॉन्ट टू फाइंड अ टोटल वर्क, सो एव्हरीवन नोज डी डब्ल्यू इज अ वर्क की स्मॉल वर्क? स्मॉल वर्क. आणि छोट्याचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन. सो आय विल गेट अ टोटल वर्क. सो गाइस टोटल वर्क W इज इक्वल टू किती असतं? इंटिग्रेशन ऑफ DW and DW इज इक्वल टू किती असतं? टाऊ की टाऊ इंटू डी थिटा? टाऊ इंटू डी थिटा. से येस येस. देवाने दिलेली सद्बुद्धी वापरा. इव्हनिंग बॅचचे मुलं सगळ्यात हुशार आहे. ओके, जेव्हा आपण लिहितो डी बाय डी एक्स म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय असतं? एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह जमला तर कालांतराने आपण इंटिग्रेशन बघणार आहोत आणि इंटिग्रेशन मध्ये असं येणार आहे हा इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, जेव्हा मॅथ सॉल्व्ह करू आपण तेव्हा इंटिग्रेशन ऑफ असं काहीतरी राहील, इथे राहील dx. करेक्ट आहे? जसं इथं डी बाय डी एक्स ऑफ इथं असतं साइन एक्स,
तसं इंटिग्रेशन ऑफ इथे किती असतं साइन एक्स ही लिहिण्याची पद्धत असते. ओके डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स ते मरू द्या, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पण विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा ना. ओके साइन एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं मरू द्या विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. तर जेव्हा जेव्हा इंटिग्रेशनची साइन येते तेव्हा सोबत डी एक्स डी थिटा काही येऊ शकतं. याचा अर्थ असतं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा अर्थ असतं इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग सांगा इथं फिजिक्स मध्ये इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू म्हणजे व्हेरिएबल कोण आहे, एक्स आहे की थिटा आहे. मॅथ्सचा व्हेरिएबल कोण असतो आणि फिजिक्सचा व्हेरिएबल थिटा असतो. नाही थिटा आहे, कुठलाही असू शकतो फिजिक्स मध्ये. अरे ओके नाही, म्हणजे याचा अर्थ मला जर का लिमिट टाकायची असेल लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट तर मी व्हेरिएबलच्या टाकत असतो. आणि व्हेरिएबल कोण आहे सांगा, एक्स आहे की थिटा आहे, थिटा. मग सांगा जेव्हा मॅग्नेट असा होता इनिशियली तेव्हा अँगल किती होता, किती होता, किती होता, किती होता, किती होता, थिटा. त्याच्यावर डिफ्लेक्टिंग टॉर्क अप्लाय झाला आणि अँगल काय झाला तेव्हा झाला की शिफ्ट झाला, किती झाला, थिटा डॅश. किती झाला, थिटा डॅश. इनिशियल अँगल फायनल अँगल. सो माय लोअर लिमिट इज थिटा अँड माय अप्पर लिमिट इज किती असतं, थिटा डॅश. या असतात इंटिग्रेशनच्या लिमिट्स. इंटिग्रेशनच्या मग लिमिट्स थिटाच्याच फॉर्म मध्ये का आपण टाकला, कारण की तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा, विथ रिस्पेक्ट टू काय, थिटा. आणि थिटा म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट की अँगुलर डिस्प्लेसमेंट. सो लोअर लिमिट इज थिटा आणि अप्पर लिमिट इज काय सांगा, थिटा की थिटा डॅश, थिटा डॅश. चला लक्षात द्या. आता काय करायचं बोला, हा पळा ना. हा सो वर्क इज इक्वल्स टू किती असतं, इंटिग्रेशन ऑफ थिटा इथे किती असतं, थिटा डॅश. सांगा टाऊची व्हॅल्यू किती आहे बोला. व्हॉट इज टॉर्क, टाऊ इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो, एम इंटू बी इंटू किती असतं, थिटा इंटू किती असतं, डी थिटा. किंवा चला तुम्ही हे केलं चालते काय, साइन थिटा इंटू डी थिटा. लागले तर लिहू शकता फ्रॉम 1. ओके फ्रॉम 1 तुम्ही टाऊची व्हॅल्यू एमबी थिटा ठेवली चालते किंवा 1 मध्ये आपण काढले. सांगा टाऊची व्हॅल्यू किती आहे, एमबी थिटा की एमबी साइन थिटा, एमबी साइन. तुमचं डेरिव्हेशन हे सुरू आहे, यात मी पॅरलली हे केलं. तुम्हाला माहिती आहे ना डेरिव्हेशन लिहिताना आपण सरळ सरळ लिहितो हो म्हणा, आणि बाजूला एखादी स्टेप लिहितो. म्हणजे इथून मी एनओची व्हॅल्यू काढली ती इथं टाकली, माहिती आहे. येस हे बा एमबी साइन थिटा. आता तुम्हीच मला हे सांगा कसं सॉल्व्ह करणार. ओके सरळ सांगू शकता, एव्हरी वर्क इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड एज काय, पोटेन्शियल एनर्जी. सो एम बी इज अ कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ थिटा आणि इथे कोण आहे, थिटा डॅश. इथे कोण असतं बोला, साइन थिटा आणि इंटू किती असतं बोला, डी थिटा. येस सो गाइस ओके दॅट पोटेन्शियल एनर्जी, चला राहू द्या पोटेन्शियल एनर्जी, एम इंटू किती असतं बी. आता बाळांनो किती बघा छान तुम्ही आन्सर सांगता बघा. लोअर लिमिट थिटा आहे, अप्पर लिमिट थिटा डॅश आहे. लोअर लिमिट थिटा आणि अप्पर लिमिट किती आहे, थिटा की थिटा डॅश, थिटा डॅश. सांगा इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, साइन की साइन थिटाचं, साइन थिटाचं. तर मला हे सांगा तुम्हाला जर का मी थोडं रिवाइज करून दिलं का रे, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स बोला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला, कॉस एक्स. आता तुम्हाला म्हटलं का रे डी बाय सॉरी का रे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स किती असतं बोला, साइन एक्सचं इंटिग्रेशन किती असतं बोला, मायनस कॉस एक्स. ठीक आहे मी मान्यच नाही करत तुम्हाला हे, पण माझे मायबाप हे तरी पाठ करा, जे सुरू आहे ते तरी माहित पाहिजे. पीसीबी वाले ऑल इज वेल. हा लक्षात ठेवा, पीसीएम वाल्यांनाही माहित असतं. पीसीएम वाल्यांना इंटिग्रेशनचे फॉर्म्युले मी इंटिग्रेशन मध्ये शिकवेल. जसे डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्हचे 20-21 फॉर्म्युले तसे इंटिग्रेशनचे 50-60 फॉर्म्युले त्यात आपण सांगितलंच एखादा. ठीक आहे हा चालेल. लक्ष द्या इकडे, मराठीत बोलताय समजताय का. येस हा काय झालं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, तसं साइन एक्सचं इंटिग्रेशन किती आहे, मायनस कॉस एक्स. झालं. तर इथे बघा साइन एक्सचं इंटिग्रेशन, व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, कॉस एक्स की मायनस कॉस एक्स, मायनस कॉस एक्स. सो गाइज यू सिंपली कॅन से इट्स अ मायनस कॉस थिटा. एक्स नाही आहे, थिटा बद्दल बोलतोय आपण. ठीक आहे, कारण की हे तर मी मॅथ्सचं सांगितलं, समजताय, व्हेरिएबल थिटा. चला ओके सो बाळांनो अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड एज मॅग्नेटिक एनर्जी. कुठली एनर्जी म्हणतात, मॅग्नेटिक एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जी म्हणजे युबी. काय असतं, युबी इज इक्वल्स टू किती असतं, एम बी. आता काय करायचं, हा ब्रॅकेट. आता इंटिग्रेशन घेऊन तर झालंय. आता टाकायचे असतात लिमिट. काय टाकायचे असतात, लिमिट. सगळ्यात पहिले टाकायची अप्पर लिमिट मायनस काय, लोअर लिमिट. मग टाकायची पहिले अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लक्षात ठेवा झालं. मग आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कशी टाकायची, तर जिथं व्हेरिएबल आहे थिटा तिथं पहिले अप्पर लिमिट टाका. जिथं व्हेरिएबल आहे थिटा पहिले तिथं अप्पर लिमिट टाका, मायनस जिथं व्हेरिएबल आहे थिटा नंतर लोअर लिमिट टाका. सांगा सांगा जिथे थिटा आहे तिथं काय टाका, थिटा की थिटा डॅश, थिटा डॅश. सो मायनस कॉस थिटा डॅश. बरोबर आहे, मायनस जिथं व्हेरिएबल आहे तिथं लोअर लिमिट टाका. सांगा किती येईल, मायनस कॉस थिटा.
मायनस कॉस थिटा आहे, जिथं व्हेरिएबल आहे तिथं अप्पर लिमिट थिटा डॅश मायनस अप्पर लिमिट मायनस तिथं टाकायची आता लोअर लिमिट. से येस येस. सो बाळांनो लक्षात ठेवा UB इज इक्वल टू किती असतं M इंटू B इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा डॅश मायनस मायनस प्लस कॉस थिटा. येस. सो मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू किती असतं MB. तुम्ही सरळ लिहू शकता MB. ओके. या सगळ्यांमधनं मायनस साइन जर का बाहेर काढली तर किती असतं बोला कॉस थिटा डॅश मायनस कॉस थिटा. या दोघांमधनं कुठली साइन बाहेर काढायची मायनस. जर का मायनस साइन बाहेर काढली तर कॉस थिटा डॅश मायनस किती असतं कॉस थिटा हा मायनस कॉस थिटा डॅश मायनस मायनस प्लस. ओके. सो दिस इज द मॅग्नेटिक एनर्जी. ओके. वाचा बरं क्वेश्चन काय होता. वाचा क्वेश्चन काय तुमचा. बरं येस. ओके. हा जो थिटा डॅश असतो बाळांनो सांगा तुम्ही सांगा ए थिटा डॅश कुठला अँगल आहे इनिशियल अँगल आहे की फायनल अँगल आहे फायनल. हे बघा इथं सांगितलंय मी. सांगा थिटा कोण आहे इनिशियल अँगल आणि थिटा डॅश फायनल आहे. सो गाइस हा जो थिटा डॅश आहे त्या थिटा डॅश इज कॉल्ड एज अ फायनल अँगल आणि हा जो थिटा आहे दॅट इज कॉल्ड एज इनिशियल अँगल. येस. ओके लक्षात ठेवा. गॉट इट. येस. आता अजून तेवढा दिलाय क्वेश्चन लिहून मी त्याच्या पुढे अजून एक क्वेश्चन लिहा तिथंच लिहा फुल स्टॉप करून लिहा पुढे. डिराइव एन एक्सप्रेशन ऑन पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ मॅग्नेट. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मॅग्नेट. हा आता मला हे सांगा ए सांगा हा कोण आहे पुन्हा एकदा बोला हा कोण आहे मॅग्नेट. कुठे ठेवला फील्ड मध्ये की मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतो इकडे बघा ऑसिलेट होतो. हा मॅग्नेट आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला काय ठेवलं काय होतो ऑसिलेट. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड. पिरियड म्हणजे काय असतं टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज पिरियड ऑफ ऑसिलेशन. से येस येस. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मला हे सांगा बाळांनो बॉडीवर काय अप्लाय झाला DT. DT म्हणजे काय टॉर्क की डिफ्लेक्टिंग टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क. सांगा बरं आपला डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आलाय हे बघा डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आलाय MB की MB sin थिटा MB sin थिटा. आणि त्याला मॉडिफाय करून तुम्ही MB थिटा लिहिलं तर चालते कारण की आपण सांगितलं होतं थिटा इज व्हेरी स्मॉल. मग सांगा बरं तुम्ही सरळ लिहू शकता बोला डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आलाय बोला MB sin थिटा किंवा तुम्ही लिहू शकता डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू किती असतं MB थिटा. येस येस. आता बाळांनो मला हे सांगा ओके हा डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे सॉरी इमॅजिन करा पहिले एक नॉर्थ पोल होता साऊथ पोल होता. ही मॅग्नेटिक लाईन्स होत्या म्हणजे मॅग्नेटिक फील्ड होती. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट घेऊन गेले. या मॅग्नेट ठेवल्यानंतर मॅग्नेटवर इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय झाले त्यामुळे टॉर्क अप्लाय झाला. तो कुठला टॉर्क आहे सांगा डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे मॅग्नेट काय झाला डिफ्लेक्ट हो म्हणा. आणि जर का सपोज आता त्या मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढलं तर तो मॅग्नेट तसाच राहील डिफ्लेक्ट झाला की वापस येईल. का बरं वापस येईल सांगा कारण तो पहिले असा होता मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळे तो असा झाला आणि तो जर का मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढला किंवा तिथून मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तर तो तसाच जाईल की रिस्टोर होईल. रिस्टोर. का बरं रिस्टोर होईल कारण की त्याच्यावर रिस्टोरिंग टॉर्क अप्लाय होतो. कुठला टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क. तर बघा केव्हा मॅग्नेटिक फील्ड असताना की अब्सेन्स असताना अब्सेन्स. कारण मॅग्नेटिक फील्ड मुळेच तो डिफ्लेक्टिंग टॉर्क अप्लाय झाला त्यामुळेच तो डिफ्लेक्ट झाला. पण मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तर तो रिस्टोर होतो. सो बाळांनो इथे लिहू शकता इन द अब्सेन्स ऑफ बघा मी काय म्हणताय इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके लक्षात ठेवा रेस्टोरिंग टॉर्क. बघा काय म्हणताय मी रेस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेट. रेस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेट. मॅग्नेटवर कुठला टॉर्क अप्लाय होतो सांगा रेस्टोरिंग टॉर्क. आणि तो रेस्टोरिंग टॉर्क किती असतो तर बाळांनो लक्षात ठेवा ऑलवेज डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू रेस्टोरिंग टॉर्क. त्याचं रिझन सांगतो मी. पहिले मॅग्नेट असा होता हो म्हणा तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला हो म्हणा त्याच्यावर कुठला टॉर्क अप्लाय झाला डिफ्लेक्टिंग. तो काय झाला डिफ्लेक्ट झाला. म्हणजे समजा त्याच्यावर डिफ्लेक्टिंग टॉर्क अप्लाय झाला 5चा त्यामुळे तो एका अँगलने डिफ्लेक्ट झाला हो म्हणा.
आता त्याला मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढला तर तो पुन्हा वापस येईल. मग त्याला वापस यायला किती टॉर्क अप्लाय करावा लागेल? 5-6 अप्लाय करावा लागेल. फरक एवढाच आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क जर का क्लॉकवाईज असेल तर रेस्टोरिंग टॉर्क अँटी क्लॉकवाईज, पण मॅग्निट्यूड काय असेल? सेमच असेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत ओके याच्यावर 5 अप्लाय झाला टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क हा इथे गेला आणि वापस आणण्यासाठी याच्यावर 7 अप्लाय करावा लागेल. 7 आल्यावर वापस येईल की जास्त वापस येईल? जास्त वापस. आपले नाही, 5नी शिफ्ट केला तर 5नीच वापस येईल. फरक आहे फक्त डायरेक्शन. जर का डिफ्लेक्टिंग टॉर्क हा क्लॉकवाईज असेल तर रेस्टोरिंग टॉर्क, आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क अँटी क्लॉकवाईज असेल तर रेस्टोरिंग टॉर्क क्लॉकवाईज. जसं आपण सांगतो 4 व्हीलर चालवतो आपण, मी 4 व्हीलर चालवत आहे, छान मज्जा येते गाणी ऐकत मी 4 व्हीलर चालवत आहे. माझ्या हातात आहे स्टीअरिंग. काय? स्टीअरिंग. माझ्यासमोर लय मोठा ट्रक आहे, मला ट्रकला ओव्हरटेक करायचं आहे. कसं ओव्हरटेक करेल? सगळा ट्रकच्या पुढे जायचं आहे. सांगा ट्रकच्या वरून गाडी नेईल की ट्रकच्या खालून नेईल? ट्रकच्या साईडने नेईल. बरोबर आहे, त्याला म्हणतात ओव्हरटेक करणे. हो म्हणा. मग त्यासाठी मी काय करणे सांगा? काहीच नाही सर, स्टीअरिंग पकडायचं आणि ऍक्सिलेटर जोरात दाबलायचा. हा असं करेल की स्टीअरिंग फिरवेल? स्टीअरिंग फिरवेल म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवलं. अँटी क्लॉकवाईज स्टीअरिंग फिरवलं. आता गाडी बाहेर निघाली, वापस निघाल ना गाडी गाडीवर डायरेक्ट. बोला ना. म्हणजे याचा अर्थ जर का तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवली आणि तुम्हाला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणायचं तेवढीच तुम्हाला काय करावं लागेल? क्लॉकवाईज. म्हणजे फक्त काय झालं, ट्रक होता म्हणून अँटी क्लॉकवाईज फिरवली आणि नंतर आता वेळेवर आणण्यासाठी क्लॉकवाईज न्यावं लागेल ना. तसंच असतं. हा मॅग्नेट असा होता, डिफ्लेक्टिंग टॉर्कनी असं केलं, मॅग्नेटिक फील्ड निघाली, रेस्टोरंट टॉर्कनी वापस केलं. मग डिफ्लेक्टिंग टॉर्क जर का 5 न्यूटनचा असेल तर रेस्टोरंट टॉर्क 5च राहणार आहे. म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड काय असते? सेम. पण सर आता हे काय भानगड आहे? रेस्टोरिंग टॉर्क काय असतो सांगतो ना. ओके डिफ्लेक्टिंग टॉर्क काय असतो तुम्हाला माहिती आहे? काय असतो डिफ्लेक्टिंग टॉर्क? हे बा एक तर लिहू शकता MB sin थीटा नाही तर MB थीटा. काहीच नाही, सेमच असतं. साइन थीटा आणि थीटा सेम असतं कारण की थीटा इज व्हेरी स्मॉल, सो साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. पण रेस्टोरिंग टॉर्क काय असतो? अगं बाई 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 अगं बाई. रोटेशन डायनामिक्स मध्ये शिकलोय. सांगा टाऊ इज इक्वल टू किती असतं? बोला. I अल्फा. I अल्फा. खतम. टाऊ इज इक्वल टू I अल्फा. से यस. यस. तो असतो रेस्टोरिंग टॉर्क. झालं. ओके मग आता मला हे सांगा इथं काय झालं? बोला. इथं असतं M, इथं असतं B, इथं असतं थीटा, इथं असतं I, इथं असतं अल्फा. आता मला हे सांगा M इथं असतं B, इथं असतं थीटा डिवायडेड बाय I, डिवायडेड बाय I. नको रे काही पण शिकवतोस. हा M इंटू B इथं असतं थीटा डिवायडेड बाय I आणि इथं असतं अल्फा. अगं भाई अल्फा म्हणजे काय? ऍक्सिलरेशन की अँग्युलर ऍक्सिलरेशन? ओके आठवतात का ते आपले जुने दिवस? हा आठवतात? हा आठवतात? हा 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 बाई ताळ कुठली? बघा मला हे सांगा आपण हे शिकूया लिनियर ऍक्सेलरेशन. येस लिनियर ऍक्सेलरेशन कशाने दाखवतात? d2x अपॉन काय असतं? dt स्क्वेअर. सांगितलं होतं मी का रे? x म्हणजे डिस्प्लेसमेंट की लिनियर डिस्प्लेसमेंट? लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असतं? लिनियर ऍक्सेलरेशन. नाही नाही हो म्हणावं लागेल तुम्हाला. ओके x कोण आहे? डिस्प्लेसमेंट आहे की लिनियर डिस्प्लेसमेंट आहे? लिनियर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन की लिनियर ऍक्सेलरेशन? आता मला हे सांगा थीटा कोण आहे सांगा? डिस्प्लेसमेंट की अँग्युलर डिस्प्लेसमेंट? आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2 थीटा अपॉन काय असतं? dt स्क्वेअर. सांगा ऍक्सेलरेशन की अँग्युलर ऍक्सेलरेशन? अँग्युलर. सो गाइस अल्फा म्हणजे कोण असतं? अल्फा म्हणजे असतं d2 थीटा अपॉन काय असतं सांगा? d की dt स्क्वेअर? dt स्क्वेअर. थीटा म्हणजे असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके अँग्युलर काय बोलताय? अँग्युलर ऍक्सेलरेशन की अँग्युलर डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन. शिकले आहे तुम्ही? हो म्हणा. ए सुजित चेहरा किती घाण करून बसलाय? झालाय की नाही सांगा? सांगा लिनियर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे सर ते समजतच नाहीये. तुम्ही नेमकं मॅग्नेटिझम शिकवत आहे की ऑसिलेशनची रिव्हिजन घेत आहे? त्यातही झाली रिव्हिजन ऑसिलेशनची घेत आहे की रोटेशनल डायनामिक्सची घेत आहे हेही माहित नाही. कधी सर्क्युलर मोशन म्हणता कधी ऑसिलेशन म्हणता. असं असते. जसं जसं आपण पुढे जातो तसं आपलं मागचं सपाट असलं पाहिजे पूर्ण की माहीत असलं पाहिजे. माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. हा समजलं ना? तेव्हाच मजा येते शिक्षणात. नाही तर चालले भामट्यासारखे पुढे पुढे मागचं गेलं गायब. तो अभ्यास करा रिवाइज करा. मी टॉपिकच तसे घेत आहे. अरे मी मॅग्नेटिझम पहिले घेऊ शकलो नसतो. बघा किती प्रॉब्लेम झाला असता. आजही झाला असता कालही झाला असता. कालही आपण सगळे मोशनचे कॉन्सेप्ट यूज केले. तर ते मी बरोबर घेतो. कुठला टॉपिक कुठल्या सिक्वेन्सने घ्यायला पाहिजे. तुमचं जे होत आहे आपल्या क्लासचं तो अभ्यास कंटिन्यू ठेवा. समजलाय? ओके सो गाइस लक्षात ठेवा d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर. येस थांबा आता घाबरू नका. मी आहे इकडे बघा. हा
का रे बाळांनो मला हे सांगा ऑसिलेशन मध्ये असं काही शिकलोय का आपण? तुम्ही म्हणाल तर हो, नाही तर मग मी चाललं जातो. हा हा बरोबर आहे. मग हे ऍक्सिलेशन कुठलं आहे? जर का लिनियर डिस्प्लेसमेंट लिनियर ऍक्सिलेशन हो म्हणा. मग याच्या ठिकाणी मी असं लिहू का अँगुलर हो म्हणा. जर का डिस्प्लेसमेंट अँग्युलर घेतलं तर ऍक्सिलेशन अँग्युलर. आणि आताच बोलून बोलून थकलो मी. अल्फा इज इक्वल्स किती असतं? ओमेगा स्क्वेअर की ओमेगा स्क्वेअर थीटा? ओमेगा स्क्वेअर थीटा. आणि अँग्युलर ऍक्सिलेशन अल्फा असतो. सेस नाही तर तुम्ही एक काम करा असला फालतूपणा न करता तुम्ही इथं अल्फाच राहू द्या. हा इथं खालीच गेला जाऊ द्या मला याचीच गरज आहे डायरेक्टली. सो एम इंटू किती असतं? पी इंटू थीटा डिवायडेड बाय आय. सांगा अल्फा काय असतं? बोला अल्फा काय असतं? ओमेगा स्क्वेअर की ओमेगा स्क्वेअर थीटा? ओमेगा स्क्वेअर थीटा. थीटा थीटा कॅन्सल. जाऊ दे त्या डी2 च्या मागे नका लागू. चालेल. अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर थीटा. हे पहा अल्फाची व्हॅल्यू हो म्हणा. येस. आणि मग काय राहिलं सांगा? ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती राहिली सांगा? एम इंटू बी डिवायडेड बाय आय. तो ओमेगाची व्हॅल्यू काय राहिली? अंडर रूट ऑफ किती असतं? एम बी डिवायडेड बाय आय. आपल्याला फॉर्म्युला कोणाचा काढायचा? पिरियडचा. सगळ्यांना पिरियड इज इक्वल टू किती असतं? 2 पाय की 2 पाय बाय ओमेगा? 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा अंडर ऑफ एम बी डिवायडेड बाय किती असतं? आय. सो पिरियड टी इज इक्वल टू किती असतं? बोला 2 पाय. सांगा अंडर ऑफ एम बी डिवाइड बाय काय असतं? आय हा डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाते? न्यूमरेटर. बोला आय की आय बाय एम बी? आय बाय एम बी. खतम. सो 2 पाय आय की आय बाय एम बी? आय बाय एम बी. से यस. यस. खतम. तुम्हाला माहिती आहे का हा फॉर्म्युला ऑसिलेशन मध्ये सुद्धा शिकवला मी. हो नका म्हणू, खोटं नाही बोलायचं. हा शिकवला की थोडा वेगळा शिकवला? हा सांग वेगळा काय? हा बीच्या ठिकाणी बी एमच्या ठिकाणी काय होता? म्यू. पण तिथं मी लिहून दिलं होतं इंग्लिश मध्ये. म्यू म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल आणि स्मॉल एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बघा बेसिक फॉर्म्युला तिथं एरो करून लिहून दिले आहे की नाही? ओके. तिथं त्या टेक्स्टबुक मध्ये जी लँग्वेज दिली आहे तीच यूज करावं लागते बाळांनो आपल्याला. चालेल. चला हे डेरिव्हेशन डायरेक्ट 4 मार्क्स साठी येतं. किती? 4. बस या टॉपिकचे फॉर्म्युले संपले. आता उद्यापासून याची थेरी. फक्त पुढचे 2 दिवस थेरी चालते बस. डायरेक्ट पण न्यूमेरिकल. चालेल. येस. म्हणजे जे काय महत्वाचं होतं या टॉपिकचं ते मी पहिलेच घेऊन टाकलं. चला घ्या डेरिव्हेशन लिहा लवकर. 10 मिनिटं देतो मी. मला संपवायचं लवकर.